ठीक आहे. ज्यांना जास्त आणखी त्यातलं नॉलेज आहे त्यांनी माझ्या म्हणजे जास्त विचार केला त्याच्यामध्ये तर कन्फ्यूज होऊ शकतो बरं का. क्रियापद अवघड आहे, पण आपण अवघड सोपं करूया. सोपं अवघड अजिबात आपण करत नाही. ठीक आहे. तर क्रियापदाचा काथ्याकूट आपण भरपूर दिवसापासून करतो आहोत. क्रियापद म्हणजे काय वगैरे याच्याविषयी भरपूर वेळा आपण बोलत आहोत. तर ही क्रियापद महत्त्वाचा शब्द असतो वाक्यामधला. तसे क्रियापदाचे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. तुम्हाला इथे लिहून घ्यायचं तर तुम्ही लिहूनही घेऊ शकता. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. अर्थ पूर्ण करणारा शब्द. बघा आपल्याकडे 60, 65, 70 राहतात लोक, 33 आहेत कारण दुपारची वेळ आहे ना. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, ठीक आहे, म्हणजे क्रियापद. क्रियापदाचे मुख्य दोनच प्रकार आहेत. मुख्य दोन प्रकार आहेत. मग तसे भरपूर आहेत, पण मुख्य किती आहेत? दोन प्रकार आहेत. तुम्हाला जर म्हटलं क्रियापदाचे मुख्य किती प्रकार आहेत, मेन, तर दोन आहेत. तसे आगाऊचे भरपूर आहेत. एक आहे सकर्मक, त्याच्याविषयी आपली चर्चा झाली आहे, आणि दुसरं आहे अकर्मक. हे दोन क्रियापद आहेत. या क्रियापदासाठी कर्माची जरुरी असते, कर्माची गरज असते वाक्य पूर्ण होण्यासाठी. इथं काही कर्माची गरज नाही. ठीक आहे. उदाहरणार्थ मी म्हटलं आरोही लाडू खाते, दिवाळीचे लाडू बनवलेले खाते. आरोही लाडू खाते. मग याच्यामध्ये खाणारी कोण आहे, तर आरोही आहे. खाण्याची क्रिया कोणावर घडली आहे, तर ह्या लाडूवर घडली आहे. लाडू खाला की तो संपणार आहे. ठीक आहे. का खाल्ल्यावर बी तसाच लाडू राहणार आहे? बघा तुम्ही खाल्लं तरी मी तसंच आहे असं राहणार आहे का? नाही, संपणार आहे तो. म्हणजे काहीतरी त्या कर्मावर परिणाम होणार आहे. दुसरं अकर्मक क्रियापदामध्ये एक वाक्य आपण घेऊया. आज भाऊबीज आहे. नाही आहे, पण समजून म्हणा तुम्ही. आज भाऊबीज आहे. आहे असण्याची क्रिया कोणाची आहे? काय आहे ते? काय आहे किंवा असणारा कोण? भाऊबीज. असणारे काय? भाऊबीज. मग भाऊबीज काय झाला? कर्ता झाला, आणि कर्त्याची क्रिया कर्त्यापाशीच येऊन थांबत आहे, म्हणून याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. समजलं का? समजलं का? अकर्मक आणि सकर्मक कळलं का? कळलं नाही का? कोणीच लाईक करत नाही, कोणीच सांगत नाही आहे. तुम्ही नाही म्हटलं तरी आपण इथं थांबणार नाही, कारण समजले. जे नसेल त्यावेळेस क्रियापद शिकवताना थोडं किंवा प्रयोग शिकवताना तर त्यांना समजलं नसेल, तिथे आपण खूप वेळ घातला होता. तर आता बघा, आता इतर प्रकार कशाचे? क्रियापदाचे इतर प्रकार. तुम्हाला असा प्रश्न येणार नाही क्रियापदाचे प्रकार किती आहेत. आला तर असा येईल, क्रियापदाचे मुख्य प्रकार किती, तर दोन म्हणायचं. मुख्य म्हटलं की दोन म्हणायचं. मग क्रियापदाचे इतर प्रकार असतील तर त्याच्यामध्ये इतर किती प्रकार आहेत असा प्रश्न नाही येत, मुख्यवरच प्रश्न येतो. तर पहिला प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद. द्विकर्मक या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलाय. द्वि म्हणजे दोन, कर्मक म्हणजे कर्म. दोन कर्म असणारे क्रियापद. याच्यात दोन कर्म असतात. उदाहरणार्थ संदीप गुरुजी, आपल्या ॲपचं नाव आहे म्हणून लिहिलं. विद्यार्थ्यांना संदीप गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात.
ठीक आहे. शिकवणारे कोण? गुरुजी. ठीक आहे, संदीप गुरुजी. शिकवणारे कोण? शिक धातू. शिकवणारे कोण? गुरुजी. विद्यार्थ्यांना शिकवतात. आता हे याच्यामध्ये बघा, या द्विकर्मकमध्ये दोन कर्म असतात. एक कर्म प्रत्यक्ष कर्म असतं, एक प्रत्यक्ष कर्म असतं. प्रत्यक्ष कर्म असतं निर्जीव वस्तू किंवा कल्पनेतलं नाव. मुकेश सर, महेश सर, प्लीज 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 सर. निर्जीव. मग आता इथे निर्जीव काय आहे? तर हे व्याकरण. व्याकरण हे काय झालं? प्रत्यक्ष कर्म झालं. इथं व्याकरण प्रत्यक्ष कर्म काय आहे? व्याकरण. आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म जो कोणी व्यक्ती असेल तो. व्यक्तिवाचक कर्म असतात. व्यक्तिवाचक नाव. व्यक्तिवाचक कर्म असेल तो काय असतो? अप्रत्यक्ष कर्म असतो. मग इथं काय आहे? इथं कोण आहे? कर्म विद्यार्थ्यांना. समजलं काय? दुसरं एक उदाहरण घेऊ आपण इथे. हे एक झालं संदीप गुरुजीचं. दुसरं एक इथे उदाहरण लिहून घ्या. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. दिला असेल, काही नाही, कोणी देतो कोणी देतही नाही. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. ठीक आहे. काही काही ते भिकारी राहतही नाही, उगाच सोंग आणतात भिकाऱ्याचं. त्यांची मोठी युनियन असते. रेल्वे स्टेशनमध्ये ते बघा, आम्हाला ट्रेनमध्ये जाता येता नेहमी भेटतात. ते भिकारी नाही येते, तुरतीपंथी असतात ते, पण मात्र त्यांची युनियन असते, जबरदस्त युनियन असते त्यांची. दिले नाही 10च घेतात, 10च रुपये घेतात. 100 दिले 90 रुपये वापस, 10 रुपयेच घेतात. तर हे कळलं का? द्विकर्म क्रियापद कळलं? द्विकर्म क्रियापद कळलं असेल तर दुसरं आहे उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद. बघा आता काय, हे उभयविध क्रियापद जे आहे त्याचं असं आहे की हे क्रियापद सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते. त्याला म्हणायचं उभयविध क्रियापद. समजे क्या? उभयविध क्रियापद. उदाहरणार्थ मी जर म्हणलं रामाने, बघा, रामाने धनुष्य मोडले. रामाने धनुष्य मोडले. तुम्हाला जर हे विचारलं तर हे प्रयोगामध्ये हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे. आणि ते आता हे कर्मणी तुम्ही इथं गफलत नका करू, असं द्या, आहे फक्त लक्ष द्या. रामाने धनुष्य मोडले, ते लाकडी धनुष्य मोडले. तर यामध्ये बघा, पहिल्या वाक्यामध्ये हे मोडले क्रियापद
सकर्मकपणे वापरले, सकर्मक क्रियापद म्हणून वापरले, सकर्मक. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये हे मोडलेच क्रियापद अकर्मक क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. कळलं काय? कळलं नाही का? कळलं नाही का? सचिन फक्त गव्हाणे सरांना कळले, कल्पना मॅमला कळले, बाकीच्यांना नाही कळलं का? 32 लोकांना. ठीक आहे, नाही कळलं तर नाही कळलं. एक उदाहरण परत देतो बघा. दुसरं एक उदाहरण घेऊ आपण, उभयविधीसाठी देतो. त्याने घराचे दार उघडले. आणि दुसरं आहे म्हणजे एकच वाक्य आहे, फक्त एकच तिथं आपण क्रियापदासाठी घेतोय ते. 2 नंबर याला 2 म्हणा. दुसरं वाक्य आहे त्याच्या घराचे दार उघडले. पहिल्या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे तर ते सकर्मक आहे. दुसऱ्या वाक्यामधलं क्रियापद हे अकर्मक आहे. कळलं असेल तर लाईक करा, नसेल लाईक करायचं तुम्हाला झोपा लागली असतील तर काही हरकत नाही, मी चालू देतो. जेवण वगैरे झालं असेल. तिसरा नाही, त्या पुढचा कितवा प्रकार आहे? एक आहे बघा, त्याला तुमच्या आपल्या जनरल नावा ह्याच्यामध्ये जनरल व्याकरणमध्ये किंवा तुम्ही वाचलं असाल त्या व्याकरणमध्ये विधानपूरक म्हणतात. पण ते विधानपूरक आहेच, पण त्याचबरोबर त्याला दुसरं एक नाव आहे व्याकरणात, अपूर्ण विधान क्रियापद. अपूर्ण विधान क्रियापद. उदाहरणार्थ मी जर म्हणलं राम झाला या वाक्यामध्ये राम काय झाला हे कळत नाहीये. जर मी इथं लिहिला राम राजा झाला तर मग कळतं की राम राजा झाला. कळतंय का? कळतंय का? यालाच म्हणायचं विधानपूरक किंवा पूरक. नुसतं पूरक पण म्हणतात काही लोक. उदाहरणार्थ दुसरं एक वाक्य घेतलं मी, समजा की आंबा आहे किंवा आंबा निघाला. कोणत्या गावाला निघाला काय कळतं का? नाही. जर मी इथं म्हणलं नाश्ता, म्हणजेच हे झाला, हे निघाला, हे जे आहेत हे काय आहेत? विधानपूरक आहेत. याला काय म्हणायचं? सर पण उदाहरण येताना कसं येईल सर? उदाहरण आलंच तुम्हाला तर हे याच्यामध्ये प्रश्न विधानपूरक म्हणून, विधानपूरकचा जर प्रश्न आलाच तुम्हाला तर हे वाक्य देतील आणि इतर रिकामा जागा देतील. ओके, आलाच तर रिकामा जागा येईल. त्यावर आलेला प्रश्न तुम्हाला एखादा सांगू काय असेल तर जस्ट वाक्यातच कळतं मॅम की बाबा ते वाक्य अपूर्ण अर्थाचं आहे, अपूर्ण विधान आहे. ते अपूर्ण विधान जर दिसलं तर ते विधानपूरक समजायचं किंवा पूरक क्रियापद समजायचं त्याला.
तुम्ही जो शब्द टाकला ना सर वाक्य पूर्ण करण्यासाठी हम्म. तो इंटू ब्रॅकेट असणार का? यस, हे नाही तर रिकामी जागाच राहील आणि इथं पर्याय राहतील तुम्हाला खाली 1 2 3 4 पर्याय राहतील आणि मग तो पर्याय इथं कोणता शब्द बसतो तो लिहायचं. विधानपूरक वर आला तर असा प्रश्न येईल. हे विधानपूरकचे प्रश्न ना पहिली 5वी 6वीच्या याला येतात बघा, 5वीच्या पोरांना येतात बघा. तुम्ही 5वीचा जर पेपर बघितला असेल तर ते येतात स्कॉलरशिपच्या पेपरला येतं का. एक वाक्य तिथं गाळलेलं असतं, ते वाक्य पूर्ण करायचं असतं शब्द भरून. तो समजलं का मॅम? काय कन्फ्युज आणखी? हो सर. प्रॉपर कोणता शब्द बसतो तिथं तो शब्द तुम्हाला टाकावा लागेल. त्याच्यानंतर काही आणखीन क्रियापदाचे प्रकार आहेत. किती नंबरचा आहे क्रियापदाचा प्रकार आता? 5 4 का? चार मध्ये संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद बघा, संयुक्त क्रियापदामध्ये 2 क्रियापद असतात. त्याचे नावामतच आहे 2 क्रियापद. पण 2 क्रियापद जरी असतील 2 क्रियापद जरी असतील तर त्या 2 क्रियापदामधून एकच क्रिया 2 क्रियापदामधून एकच क्रिया जर कळत असेल, जर तुमच्या लक्षात येत असेल तर त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. ठीक आहे. 2 क्रियापदापैकी 2 क्रियापद जरी असतील, उदाहरणार्थ मी म्हटलं संयुक्त क्रियापदाची व्याख्या थोडी लिहून घ्या. संयुक्त क्रियापद थोडं आहे. धातू साधित क्रियापद व धातू साधित क्रियापद म्हणजे काय हे आपण काल घेतले बरं का. धातूपासून बनणारे क्रियापद. उदाहरणार्थ मी खा म्हटलं, खा हा धातू आहे, खाऊन हा धातू साधित क्रियापद बनला. ओके. धातू साधित क्रियापद व सहाय्यक क्रियापद. धातू साधित क्रियापद व सहाय्यक क्रियापद यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त क्रियापद बनते. ठीक आहे. धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयुक्त विद्यमाने कोणतं क्रियापद बनतं? संयुक्त क्रियापद बनतं. आता उदाहरणार्थ बघा, बाळ एवढा लाडू खाऊन टाक. हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदाचं उदाहरण आहे. आता याच्यामध्ये 2 क्रियापद आहेत. हे कोणतं क्रियापद आहे सांगा बरं? धातू साधित. आणि हे कोणतं आहे? मुख्य. सहाय्यक. 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 ओके. सहाय्यक क्रियापद आहे. आता एक वाक्य देतो, ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे मला सांगा. बाळ एवढा लाडू खाऊन जा. सांगा.
सांगा संयुक्त क्रियापद. सांगा सांगा बरं, व्हिडिओ ऑन करून सांगा बरं सगळेजण. बघ करा व्हिडिओ ऑन करा एव्हरीबडी प्लीज संयुक्त प्लीज क्रियापद. प्लीज सांगा. खाऊन हा धातू साधित आहे. बरं व्हिडिओ ऑन करा सगळेजण. सहाय्यक. ओके बघा, मी बोलताना तुमचं याचा अर्थ लक्ष नव्हतं. मी काय म्हणलं होतं की जर त्या क्रियापदामध्ये जरी 2 क्रियापद असतील तरी त्याच्यातून निघणारा अर्थ एकच निघत असेल, एकच क्रिया जर असेल त्याच्यामध्ये, तर त्यालाच संयुक्त क्रियापद म्हणायचं. जर त्याच्यातून 2 अर्थ निघत असतील, इथं 2 अर्थ निघत आहेत. कोणते आहेत ते 2 अर्थ? खा आणि जा. खा आणि जा हे 2 अर्थ आहेत. म्हणून हे संयुक्त क्रियापद नाही 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 नाही. ओके, कळतंय? मग हे क्रियापद कोणतं आहे? तर या क्रियापदाला म्हणायचं सिद्ध क्रियापद. याला काय म्हणायचं? सिद्ध क्रियापद. सिद्ध. ते आपण पुढे पाहणार आहोत. फक्त तुम्हाला मी उदाहरण दिलं, एक कन्फ्युजन तुमचं दूर केलं मी. कन्फ्युजन दूर झालं का आहे आणखी? झालं सर, क्लिअर झालं. ओके, त्याच्या पुढचा खाऊन आणि टाक पहिल्या शब्दामध्ये ते बी नाही समजलं. पहिल्या उदाहरणामध्ये खाऊन बाळ एवढा लाडू खाऊन टाक. खाऊन टाक म्हणजे संपून टाक. म्हणजे खा आणि परत खाऊन बाहेर फेकून दे असं नाही त्याचा अर्थ. बरोबर का? खाऊन टाक म्हणजे काय कर? संपून टाक. याचा अर्थ असं निघतो का बाबा खा आणि उरलेला फेकून दे, असं काय अर्थ होतो का? नाही होत. तर त्याचा अर्थ होतो बाळ एवढा लाडू खाऊन टाक म्हणजे संपवून टाक. एकच क्रिया आहे, खाण्याचीच कर, खायचंच काम कर. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हणलं तर बाळ एवढा लाडू खाऊन जा. खा आणि कुठं चालास तिकडं जा. खेळायला जात असतील, मुलं वाट बघत असतील तर जा, पण आधी एवढा लाडू खाऊन जा. तसं जर आलं तर ते झालं सिद्ध क्रियापद आणि हे झालं संयुक्त क्रियापद. सर समजे सर? आता याच्यामध्ये एक सहाय्यक क्रियापद आहे. किती नंबरचं आहे ते? 5 का? हो सर. सहाय्यक क्रियापद. मग आता इथं कसं याची व्याख्या करता येईल? धातू साधित क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रियापदाला, धातू साधित क्रियापदाला वाक्य पूर्ण करण्यासाठी, वाक्याचा अर्थबोध होण्यासाठी मदत करणारे क्रियापद. होण्यासाठी, अर्थबोध होण्यासाठी मदत करणारे क्रियापद म्हणजे सहाय्यक क्रियापद. ठीक आहे. मग आता याचे उदाहरणार्थ जर आपण घेतो म्हणलं तर हे सहाय्यक क्रियापद असे असतात बघा. अस, नस, हो या धातूंपासून बनतात. ते यांपासून बनतात, यापासून बनतात. ठीक आहे. पुढचा घ्या सिद्ध क्रियापद आणि आपल्याला साधित क्रियापद घ्यायचं आहे. सिद्ध आणि साधित क्रियापद घेऊया. त्याच्या आधी तुम्ही थोडं इथं गडबडून जाल. 6 नंबरचं प्रयोजक क्रियापद घ्या. प्रयोजक, प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? बघा उदाहरणार्थ इथे मी देतोय.
आई त्याला किंवा मुलाला भरवते. म्हणजे आई काय करते? मुलाला भरवते. भरवते म्हणजे अन्न भरवते, जीव घालते. तर ही काय? हे प्रयोजक. या एकाकडून दुसऱ्याला क्रिया करून घेणे, एकाकडून क्रिया करून घेणे, दुसऱ्याची क्रिया करून घेणे, याला काय म्हणायचं? प्रयोजक क्रियापद असं म्हणायचं. कर्ता ठीक आहे. दुसऱ्या कोणाला तरी, तुम्हाला आता इथे लिहून घ्या, प्रयोजक मध्ये दुसऱ्या कुणाला तरी क्रिया करायला लावणे. दुसऱ्या कुणाला तरी क्रिया करायला लावणे म्हणजे काय? प्रयोजक. उदाहरणार्थ सुरुवातीचा कर्ता शब्द नाही घ्यायचा का? नाही, करता नाही घेतलं ते चालते. दुसऱ्या कुणाला तरी क्रिया करायला लावणे म्हणजे प्रयोजक. उदाहरणार्थ आई मुलाला चालवते. ठीक आहे. आणखीन सांगा बरं एखादं प्रयोजकचं उदाहरण तुम्हीच. आई त्या मुलाला मारते, जमणार नाही बरं का. आई त्या मुलाला हसविते, चालेल, हसविते. हसविते. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, होईल का सर? नाही. शिकवण्याची क्रिया कुणाची आहे? शिक्षकाची. त्या मुलाची क्रिया काय आहे? हसायची. पण शिक्षक विद्यार्थ्यांकडून पाढे पाठ करून घेतात. नाही, ते नाही चालणार. हसण्याची क्रिया कुणाला करायची आहे? शिक्षकाला करायची आहे का? हसण्याची क्रिया इथं मुली आईला करायची आहे का? नाही. हसायचं आहे मुलाला, पण ते हसवण्याचं काम करते आई, म्हणून याला प्रयोजक क्रियापद म्हणतात. आई मुलाला झोपविते, राईट, हे चालतं. झोपायचे कुणाला? मुलाला. क्रिया आहे ती, क्रिया. पाढे पाठ करणे ही क्रिया आहे का? क्रिया म्हणजे काय? पाढे पाठ करणे ही क्रिया आहे का? मला सांगा तुम्ही. तुमचे अंडरस्टँड होत असेल तर. नाही. ठीक आहे, नाही, ती क्रिया नाही म्हणतात त्याला. तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल तर आपण पुढे जाऊया. झालं का? थोडंसं शेवटी व्याकरण आहे आणि मराठी आहे. जगातली सगळ्यात अवघड भाषा मराठी आहे, असं म्हणलं तर ते वावगं ठरू नये. ठीक आहे. दुसरं आहे शक्य क्रियापद. शक्य क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे काय? सामर्थ्य सूचित करणारे क्रियापद असते. सामर्थ्य. आता एवढ्यातून तुम्हाला लक्षात येणार नाही. सामर्थ्य, क्षमता. उदाहरण दिले की लक्षात येईल तुमच्या. ते बी येणार नाही, पण त्याला थोडं स्पष्टीकरण देतो मी जस्ट. उदाहरणार्थ मला आता काम करवते. शक्यता आहे का? वाटायला ना,
हे शक्य क्रियापद आहे, शक्य क्रियापद म्हणतात त्याला. मला आता काम करवते. मग तुम्हाला वाटेल सर पहिल्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आहे. पहिल्यामध्ये दुसरं क्रिया करवून घेतं, इथं स्वतःलाच ते करायचे. मला आता काम करवते, शक्यता स्वतःची आहे. कळलं का? मला दररोज 20 किलोमीटर चालवते, शक्य आहे. 20 किलोमीटर चालवते. कळलं का? मला आता गड चढवते. मला चढवते. यस, मला आता गड चढवते. मग काही म्हणतील सर मग हे आपण तिकडं गेलो प्रयोगागड कालच्या तिकडं, तर तिकडलंच आहे ते. ठीक आहे, तिकडलंच आहे. हे इकडूनच तिकडं गेले, इकडूनच गेले तिकडं, आपण उलट आलोय. ओके. त्यानंतर कोणतं राहिले का आता? महत्वाचं एक क्रियापद आहे बघा, अनियमित क्रियापद. हे प्रश्न, याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे मला. ह्याच्यावर आला तर मग समजायचं लय मोठा अवघड प्रश्न आला तर आला अवघड बरं काही, हे अवघडवाले आहेत हे सगळे. आणि मी आता सांगतोय ते सोपावाला, आणि प्रश्न त्याच्यावर येण्याची शक्यता आहे दाट, सोप्यावर जास्त. गौण किंवा अनियमित क्रियापद, सोप्यावर जास्त प्रश्न येतात. गौण किंवा अनियमित क्रियापद. काय आहे गौण किंवा अनियमित क्रियापदे? आहे, नाही, नव्हे, पाहिजे, नको, न लगे, नये, या क्रियापदांच्या रूपांना गौण क्रियापदे म्हणतात. या क्रियापदांच्या रूपांना गौण क्रियापदे म्हणतात. समजलं नसेल, समजेल पुढे थोडं आणि इझी आहे, एकदम इझी आहे. उदाहरणार्थ, मुलांनी सतत खेळू नये. मुलांनी सतत खेळू नये. या न येला अंडरलाईन करा, गोल करा. ठीक आहे. मग याला अनियमित किंवा हे अलग लक्षात. दुसरं एक उदाहरण घ्या, थोडं आणखी क्लिअर होईल. मुलांनी सतत खेळू नये. आई घरी नाही. आई घरी नाही. नाही या शब्दाला गोल करा, अंडरलाईन करा. मग बघा, एक लक्ष द्या. कुठलंही क्रियापद हे बघा, कुठलाही क्रियापद हे कोणत्या तरी धातूपासून बनतं. जसं बस या धातूपासून बसणे, बसला, बसला, बसेल वगैरे वगैरे असे क्रियापद बनतात. कुठलाही क्रियापद कोणत्या तरी धातूपासून बनतं. पण हे गौण किंवा अनियमित क्रियापद असं आहे, ते कुठल्या धातूपासून बनले हे आपण निश्चित सांगू शकत नाही. उदाहरणार्थ, मी जर म्हटलं नाही, नाही हा कोणता धातू आहे का? नाही. नेमका कुठल्या धातूपासून बनले हे आपण निश्चित सांगू शकत नाही. म्हणून हे अनिश्चित किंवा अनियमित किंवा गौण क्रियापदे आहेत. कळलं का? याची आणखीन उदाहरणं आपण घेऊ शकतो. औषध न लगे मजला. औषध न लगे मजला. ओके. औषध न लगे मजला, न लगे मजला.
हां न. औषध औषधे न लगे मजला, मजला औषध न लगे. बरं असं असं घेतो. एक आपल्या परिचयातलं वाक्य. सुज्ञास अधिक सांगणे न लगे, न लगे, न लगे, तेच तुम्ही म्हटलं तेच मॅम. ओके, कळलं का? गौण क्रियापद कळली का? फक्त चौधरी मॅमला कळलं का? बाकीच्यांना नाही कळलं का? तुम्ही लवकर जेवढं द्याल ना आपल्याला पुढे जाता येईल, नाही तर मग कसं होईल ते मला वाटेल बुवा नाही आहे, समजत नाही आहे, मग परत घ्यावं लागेल थोडंसं, असं वाटतं मला ते. ओके, काल झालेला क्रियापदाचा आणखीन एक प्रकार, शेवटचा हा प्रकार आहे. हा प्रकार घेऊया आणि आपण पुढचे 2-3 क्रियापदाचे प्रकार आहेत ते घेऊ. क्रियापद विषय संपून टाकू. तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होईल याचा. तुम्हाला मार्क याचे जाणारच नाही आहेत. हे बघा, आणखीन किती नंबर आहेत अजून? किती नंबर आहे? 9 नंबर. चला 9 नंबर. तर 9 नंबर भावकर्तरी, भावकर्तुक, भावकर्तुक क्रियापद. भावकर्तुक क्रियापद या क्रियापदाचा आपण काल बघितलं की याच्यामध्ये कर्ता स्पष्ट नसतो. भावकर्तुक क्रियापदामध्ये कर्ता स्पष्ट नसतो. उदाहरणार्थ, आज दिवसभर सारखे गडगडते. आज दिवसभर सारखे गडगडते, गडगडते. हे गडगडते जे आहे तर ते आहे भावकर्तुक क्रियापद. मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजाळले, सांजाळले, सांजाळले हे आहे भावकर्तुक क्रियापद. पित्त झाल्यामुळे मला मळमळते. कुणालाही मळमळते. उजाडले तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. जे सकाळी उशिरा उठतात त्यांच्यासाठी सकाळचे 8च वाजतात. ओके, उजाडले, उजाडले तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. कळलं का हे? भावकर्तुक क्रियापद तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रयोगामध्ये पण हे कामाला येईल. प्रयोगामध्ये पण आपलं झालंय. शेवटचे 2 क्रियापदाचे विशेष प्रकार आहेत. काही विशेष नाही आहे, ते असेच आहेत. ठीक आहे, काही विशेष नाही आहेत तर ते असेच आहेत. एक आहे त्याला 10 नंबर द्या, इथं 11 नंबर द्या. याला म्हणा करणरूपी क्रियापद, याला म्हणा अकरणरूपी क्रियापद. अकरणरूपी, करणरूपी म्हणजे काय? होकारार्थी वाक्य, होकारार्थी, होकारार्थी क्रियापद. आणि अकरणरूपी म्हणजे काय? नकारार्थी क्रियापद. ठीक आहे, उदाहरणार्थ, मुलांनी खरे बोलावे, खरे बोलावे. इकडे उदाहरणार्थ काय? मुलांनी खोटे बोलू नये. मुलांनीच नाही, कोणीही खोटे बोलू नये. मुलांनी खोटे बोलू नये आणि मोठ्याने खोटे बोलावं असं काही नाही. मुलांनी खोटे बोलू नये, कोणीच खोटे बोलू नये. न, नन्ना, निनी, नये, नाही यांसारखी क्रियापदे वापरून आपण अकरणरूपी क्रियापद किंवा वाक्यही बनवू शकतो. कृदंत कशाला म्हणतात? तुम्हाला मी मागे एकदा सांगितलं होतं, जस्ट एक सांगितलं होतं मी कधीतरी, मला वाटते शब्दसिद्धी शिकवताना. कृदंत म्हणजे काय? कृदंत म्हणजे काय?
दंत म्हणजे दात, क्रू म्हणजे कुरतडणारे दात. ठीक आहे. तर धातू साधितांनाच क्रुदंते म्हणतात. परीक्षेत जर आलं क्रुदंत म्हणजे काय, तर धातू साधितांनाच क्रुदंत म्हणतात. ठीक आहे. मग धातू साधिते म्हणजे काय, धातूपासून साधलेले शब्द म्हणजे धातू साधिते, हे आपल्याला माहिती आहे. समजलं का? एक प्रकार आहे. आता चला 2 मिनिटासाठी व्हिडिओ, 2 मिनिटासाठी नाही, 30 सेकंदासाठी व्हिडिओ ऑन करा सगळ्यांची. आपण याच्यातला एक विशेष प्रकार घेणार आणि मग थांबणार. ठीक आहे. घ्यायचं का? नाही घ्यायचं? भोसले मॅम नाही घ्यायचं म्हणताय का? नाही घ्यायचं म्हटलं तरी घेणारच, ते संपवणारच. आज किती जणांचे मेसेज फोन होते माहिती आहे का, सर प्लीज नका घेऊ, नका घेऊ ना सर 11 वाजता. पण कसं काय करायचं, संपवायचं ना आपल्याला. हां ठीक आहे. तन्मयी मॅम कोण आहेत त्या? तन्मयी मॅम. त्यानंतर कोण आहे इकडे? दिलीप सर, बापू सर तुम्ही व्हिडिओ ऑन करा बरं. कुणाकुणाला गॅरंटी आहे बरं केंद्र प्रमुख व्हायची आपल्यापैकी? मी केंद्र प्रमुख होणारच असं कोण कोण लिहून ठेवले आपल्या अभ्यासाच्या वहीमध्ये? रवींद्र सर, नलिता नेवासे, म्हणजे बाकीचे नाही का? बाकीचे असेच क्लास करतायत का? बाकीच्यांना गॅरंटी बी नाही म्हणायची. हां रामकृष्ण हरी, नियाज मॅमला गॅरंटी आहे, गोकुळ आहिरे सरांना गॅरंटी आहे, बाकीच्यांना नाही का? अरे यार काही खरं नाही. मग एवढी मेहनत घेतोय मी, 4-5 लोकांनाच गॅरंटी आहे व्हायची. हा मराठी सोपा विषय म्हटलं पटकन संपवून टाकू, आणि बाकीच्या अवघड विषयाला त्या वेळेला राहील ते. परवीन सर गॅरंटी नाही का? हाय पण सांगायची नाही है ना, कोणतरी असतील ना तुमच्या केंद्रातले. नाही तसं काही नाही, प्रयत्न करायचे. हा पण मग प्रयत्न नाही सर, प्रयत्न असे फुल टू असला पाहिजे आपल्याला गॅरंटी. हो सर मी होणार सर, विज्ञान विषय मॅम बघू, विज्ञान विषय तुम्हाला वेळ काढतो मी, एक दिवस नक्कीच काढेन विज्ञान विषयाला वेळ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काढणार म्हणजे काढणार विज्ञान विषयाला वेळ, पण एका दिवसात ना तुम्हाला थोडं जास्तच लोड येईल. म्हणजे काय करू आपण विज्ञान विषयाचं आहे ना, सोपे नाही मराठी सोपा नाही आहे, बिलकुल सोपा नहीं है मैम, मराठी बहुत अवघड है, मगर मैं हूँ ना समझाने के लिए. तुम्हाला वाटत असेल सर सोपं आहे पण तुम्ही अवघड सांगताय, असं पण होत असेल तुम्हाला. पण नाही, नुसतं सोपं शिकवून देण्यात अर्थ नाही आहे. तुम्हाला आज शिकवून देतात लोक 5वीचं, ते 5वीचं काही येतही नाही आणि ते आपल्याला आवडतही नाही शिकवणं तसलं. ठीक आहे. 5वीच्या विद्यार्थ्यांना मी रोज शिकवतो. ठीक आहे. पण त्याला काहीच अर्थ नाही, ते तुमच्या काही फायद्याचं नाही. ते तुम्हाला येतं, जे येत नाही, जे तुम्हाला माहिती नाही. मला सांगा एक कृदंत शब्द कुणाकुणाला माहित होता? खरं सांगा, सत्य इमानदारीनं सांगा. कृदंत शब्द कुणाकुणाला माहिती होता? जे एक्सपर्ट असतील ना त्यांना माहीत असेल, बाकी ज्यांना नाही. आपण विज्ञानचं काय करणार आहे बघा मॅम, विना मॅम, आपण विज्ञानचं 2-3 म्हणजे तास घेणार आहे, 2-3 त्यासाठी. एक घेणार आहे फिजिक्स. ठीक आहे. सिद्ध गिरावत राहिले सर, ओके घेतो सिद्ध घेतल्यावरच आहे ना सर, काय ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय आहेत. तर तिघांना 1-1 तास देणार आहे मी, मला भेटेल त्यावेळेस. चलेगा ना? आता राहिला भूगोल. तो भूगोल तर माझ्या आवडीचा विषय आहे. भूगोल, गोल, त्यानंतर हिस्ट्री,
इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी यांच्यासाठी आपण कसा वेळ काढता येईल ते बघू. आय थिंक मला वाटते असा वेळ काढावा लागेल आपल्याला. या दोघांमध्ये या दोघांमध्ये एक तास, या दोघांमध्ये 1 तास असं द्यावं लागेल काहीतरी. ठीक आहे. महत्त्वाचे टॉपिक घेऊन टाकतो, तुम्हाला जास्त लोड येऊ देणार नाही. कळलं का? तुम्हाला जास्त लोड येणार नाही अशाच पद्धतीने घेतो मी ते. थांबा, तो प्रकार कुठे गेलाय? सोपं वाटलं का अवघड वाटलं आजचं? आवडीने केलं तर सोपं आहे. क्या बात आहे. काय थकलोय सर आता. मॅडम 5-10 मिनिटं थांबा. शिकवताना खूप सोपं वाटतं सर, पण प्रत्यक्ष प्रश्न आल्यावर लय गोंधळ होऊन जातो. 10 मिनिटं थांबा मॅम. सोडवायचं, प्रॅक्टिस करायची मॅम. काही नाही. कुठे गेलं मला ते 10 मिनिटं मध्ये सोडणार आहे. तो आपल्याला ते खूप महत्त्वाचा आहे प्रकार. इझी प्रकार आहे आणि त्याच्यावर प्रश्न येतात. मी तसं तोंडी सांगू शकतो ते डायरेक्ट. ठीक आहे. त्याची उदाहरणच तोंडी देऊ शकतो मी. बघा, त्याला कुठं तर होतं ते लिहिलेलं पॉईंट नोट्स, सापडत नाही आहेत. कुठं गेलं आहे? वेळ तर संपून टाकू तो. आहे, सापडलं. इथंच होतं ते. हे बघा, आता क्रियापदाचे आपण धातूवरून जो काही क्रियापद साधले गेले ते आपण पाहिले. आता क्रियापदाचा बघा, क्रियापद इथं लिहा तुम्ही. क्रियापदाच्या अर्थावरून प्रकार खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचं आहे. आपण काळ घ्यायचंय का? काळ घेण्याची आवश्यकता आहे का? तुम्ही म्हणा फक्त आहे आवश्यकता, मी लगेच घेऊन टाकतो. लगेच म्हणजे आता लगेच घेत नाही. काळ घेण्याची आवश्यकता कोणाकोणाला वाटते मला सांगा ना. लाईक तरी करा, सांगा तरी काय घ्यायचं की नाही ते काळ. नाही, ओके, गुड. काय काळ घ्यायचं? काळ घेण्यात काय अर्थ आहे का? ते काही गरज नाही काळ घ्यायची. ओके, त्यापेक्षा तुमचा अलंकार घेतो, वृत्ते घेतो. बघा, क्रियापदाच्या अर्थावरून क्रियापदाचे 4 प्रकार पडतात. क्रियापदामध्ये कुठला भावार्थ आहे, भावार्थ, या भावार्थावरून क्रियापदाचे 4 प्रकार पडतात. 4 प्रकार. आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की क्रियापदाच्या भावार्थावरून किंवा अर्थावरून किती प्रकार पडतात? तर 4 प्रकार पडतात. ते पहिला प्रकार आहे स्वार्थी क्रियापद, याला म्हणायचं स्वार्थ. दुसरं क्रियापद आहे आज्ञार्थ. तिसरं क्रियापद आहे विध्यर्थ. आणि चौथा प्रकार आहे संकेतार्थ. दुसरा प्रकार आहे संकेतार्थ. स्वार्थ क्रियापदामध्ये केवळ काळाचा बोध होतो. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. केवळ काळाचा बोध होतो. आज्ञार्थी क्रियापदामध्ये आज्ञा, सल्ला, बिनकामाचा सल्ला, नम्रपणे विनंती, कशी पण विनंती, उपदेश, प्रार्थना किंवा आशीर्वाद यांचा बोध होतो. तुमचे भले हो असं जर म्हटलं मी, देव तुमचे भले करो, तर ते वाक्य झालं आज्ञार्थी. या क्रियापदाच्या प्रकारामध्ये कर्तव्ये, आपण आपलं शिकवण्याचं काम चोख बजवावे, हे झालं विद्यार्थी वाक्य. शक्यता,
योग्यता, तर्क, इच्छा, इच्छा चुकला, हे नसतं इच्छा, कर्तव्य, योग्यता, शक्यता, तर्क, इच्छा यांचा बोध होतो. मी आता तुम्हाला म्हणलं तसं. आता पाऊस थांबावा, लय कंटाळा आला या पावसाचा, असं जर म्हणलं, माझी इच्छा आहे ती, आता पाऊस थांबावा, ते काय झालं वाक्य? विद्यार्थी झालं. आणि संकेत म्हणजे काय असते? अट असते. संकेत म्हणजे काय? अट. संकेत म्हणजे अट असते, अट. अमुक केले तर तमुक झाले असते, मी जास्त अभ्यास केला असता तर केंद्रप्रमुख झालो असतो, आणि आमच्याच केंद्रामध्ये, आपल्याच केंद्रामध्ये तुम्हाला केंद्रप्रमुख म्हणून आलो असतो, तुमच्या शाळेवर येऊन तुम्हाला शेरा मारला असता. पण कधी अभ्यास केला असता तर, अमुक केले तर तमुक झाले असते, असं जिथं म्हटलेलं असतं तिथं असतो संकेतार्थ. समजलं का? आता हे वाक्य ओळखायची कशी? तर पहिलं तर वाक्य कळलं, कसं ओळखायचं? काळाचा बोध, नुसता काळाचा बोध होत असेल, नुसता काळाचा बोध होत असेल तर सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावर येतो. कशावर? याच्यावर, ह्या स्वार्थी वाक्यावर येतो. स्वार्थी, कळलं का? या स्वार्थी वाक्यावर सर्वात जास्त प्रश्न येतात. नुसता काळाचा बोध झाला, हा, तो उद्या येईल. कोणतं वाक्य आहे? स्वार्थी. आज्ञार्थी वाक्याचं कसं ओळखायचं? आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य ओळखायचं कसं? तर याच्यामध्ये सल्ला, आशीर्वाद, आज्ञा या गोष्टीचा बोध होतो. विद्यार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य ओळखण्याची ट्रिक अशी आहे की विद्यार्थी वाक्य कसं असतो? त्याचा जो क्रियापद आहे, क्रियापद हे वाकारांत, वेकारांत असतं. क्रियापद वा, वे, वी यांसारखे असते. हे विद्यार्थी वाक्य ओळखायचं. आणि संकेतार्थी वाक्य ओळखायची ट्रिक अशी आहे, जर, तर, जरी, तरी. समजे क्या? तसं तर वाक्य मी सांगितलं, आता पाऊस थांबावा, हे इथं, आता पाऊस थांबावा, थांबावा, वा आला, थांबावा. ठीक आहे. आता इथं निमंत्रण दिलं तरच मी जाईन, अट आहे. हे संकेतार्थी वाक्य. निमंत्रण दिलं तरच मी जाईन, नाहीतर आपण काय जाणार नाही. निमंत्रण दिली तर मी जाईन. चला सांगा, कुणाकुणाला समजलं व्यवस्थित? एकदम भारी